टीम कामथडी विरुद्ध टीम सुरूर संघाचा फलंदाज तयार. कामथडी संघाचा गोलंदाजी मार्कवर. सूरज पहिला चेंडू शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू टाकला होता. सूरजने खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा लागली. चेंडू जागेवरच थांबला. निर्धाव स्वरूपाचा हा पहिला चेंडू. यावेळेस बॅटचा इनर एज लागला. नशिबान म्हणावं लागेल फलंदाज बॅटचा इनर एज लागला होता. यावेळेस लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि तो खेळून काढलाय तो म्हणजे लेग साइडच्या दिशेने. सुरेख फटका यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने. कव्हरच्या वरून फटका तर खूप सुरेख. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षणाचं शेवटपर्यंत पळत राहिला आणि आपल्या संघासाठी नक्कीच एक धाव वाचवली. आताच्या पळून 3 धावा पूर्ण केल्या ते म्हणजे फलंदाजांनी. या सुरूर संघाचे फलंदाज त्या ठिकाणी या 3 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 7. पुन्हा एकदा हा लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू जो की गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं होतं. थोडासा स्लोअर स्वरूपाचा हा चेंडू. स्लोअर स्वरूपाचा हा चेंडू जो की खेळण्यासाठी असमर्थ ठरला तो सुरूरचा फलंदाज बंटी. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू जातोय सीमारेषा पार कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. खूपच सुंदर फटका. हा षटकार बंटीच्या बॅट मधून यावेळेस सुंदर षटक टाकलं होतं आतापर्यंत जे की तिसऱ्या चेंडूवर एक चौकार आला. त्यानंतर 3 धावा पळून काढल्या आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि आताचा मात्र हा मोठा फटका षटकार बंटीच्या बॅट मधून. या षटकारासोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 13. पहिलं षटक संपतंय. याबरोबरच या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरूर संघाच्या धावा झाल्या त्या 13. सुंदर षटक टाकलंय या कामथडी संघाच्या खेळाडू सूरजने. गोलंदाजी मार्कवर अक्षय. पहिला चेंडू अक्षयचा परंतु नो चेंडू. क्रीजचा बाहेर हा चेंडू टाकलाय गोलंदाजाने की ज्यामुळे पंचांचा इशारा नो बॉल. फ्रीट असेल या चेंडूवर. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होती ती 14 आणि परत फ्रीटचा फायदा घेतलाय. मोठा फायदा घेतलाय या ऋषीने. या 6 धावा. सुंदर असा फटका जो की खोलवर टाप्याचा चेंडू होता. माग सरला स्टंप मध्ये शिरून हा फटका त्याच्या बॅट मधून सुरेख पाहायला भेटला तो म्हणजे आपल्याला सर्वांचे
डोळ्याचं पारनं फेडणारा हा फटका. आणि याबरोबर ते फटाक्यांची आतिषबाजी पाहायला भेटते ती म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके नेते शिरोळगावचे सुपुत्र अमोलदादा कबुले यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली. त्यांचं मनपूर्वक असा हार्दिक असा अभिनंदन. आणि याबरोबरच पॅटची कडा घेतली. चेंडू गेला ऑफसाईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर असा झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा, कोणतीच चुकी नाही. आणि एक मोठी विकेट या ऋषिकेशच्या स्वरूपात संघाला पहिलाच धक्का, पहिलीच विकेट भेटते ती म्हणजे कामतडी संघाला. अत्यंत सुरेख फलंदाजी करत होता हा ऋषी. उरका पंच. आणि स्ट्राइक वर नवीन फलंदाज अजय. पहिलाच चेंडू अजयसाठी. पाय टेकवून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या चेंडूवर. प्रयत्न मिस होतोय. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 20 धावसंख्या झाली आहे. सुरेख फटका लेग साइडच्या दिशेने. यावेळेस हा नवीन फलंदाज अजयच्या बॅट मधून या 4 धावा. नवीन फलंदाज जो की बॅटर फलंदाजी मार्कवर आला होता. पहिला चेंडू त्याच्यासाठी गोलंदाजाने टाकला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू ठरला. परंतु दुसरा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. फिरून फटका आला लेग साइडच्या दिशेने. 4 धावा. धावसंख्या झाली ती 24. आणि यावेळेस सरळ दिशेने मोठा फटका. बिग 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 हिट या अजयच्या बॅट मधून 6 धावा. खूपच सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजे सुरूर संघ. पुन्हा एकदा हा सरळ दिशेने. पुन्हा एकदा षटकार. या अजयच्या बॅट मधून मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. अत्यंत सुरेख अशी फलंदाजी हा सुरूरचा फलंदाज करतो. या षटकारासोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 36 धावा झाल्यात. सलग 3 चेंडूवर 3 मोठे फटके मारलेत. एक पहिला चौकार आला लेग साइडच्या दिशेने 1 बाउन्स. नंतर सरळ दिशेने दोन्ही षटकार त्या ठिकाणी या अजयने मारलेत. अत्यंत सुरेख अशी फलंदाजी त्या ठिकाणी सुरूरचा संघ करतोय. दुसरं षटक समाप्तीनंतर सुरूर संघाच्या धावा झाल्यात त्या 36. 12 चेंडूंवर जवळजवळ 36 धावा खेचल्यात. हे मात्र तिसरं षटक जो की टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर रवी. पहिला चेंडू या रवीचा, परंतु दिशाहीन चेंडू जो की वाईट. पंचांच्या निर्णयानुसार या वाईट मुळे एक्स्ट्रा धाव. या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 37. आणि
परफेक्ट नियोजनासाठी जाणले जाणारे कुलदीप मोहिते सर यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्यासाठी असमर्थ सुरूर संघाचा खेळाडू. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने एका वाईट नंतर. हा सुंदर चेंडू जो की खोलवर टप्प्याचा चेंडू. रवी गोलंदाज हा कामतडे संघाचा. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पाय पुढे टाकून तो चेंडू घेतला बॅट खाली आणि सरळ दिशेने पुन्हा एकदा षटकार येतोय. तो म्हणजे मागच्या षटकामध्ये अजय मारत होता, या षटकामध्ये मात्र बंटीने हा षटकार मारलाय. अत्यंत सुरेख फलंदाजी सुरूर संघाचे सर्वच फलंदाज करतायत. या षटकारासोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 43 धावा झाल्यात. अत्यंत सुरेख फलंदाजी या ठिकाणी करतायत दोन्ही संघ. नाही, सुरूर संघ. पुन्हा एकदा सुरेख चेंडू तितका सुंदर खेळून काढला. हा मात्र चांगलं कमबॅक. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर सटीक टप्प्या. धावसंख्या स्थिर 43. सुरेख फटका आडव्या बॅटने खेळून काढलाय. लेग साईडच्या दिशेने चेंडू गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात जो की फक्त एकच धाव या क्षेत्ररक्षकाने दिली आहे. एका धावेसोबतच धावसंख्या फलक हलतय. धावसंख्या फलक पुढे सरकतय. स्ट्राईक रोटेट होती. स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे मागच्या षटकामध्ये सलग 3 चेंडूवर 3 मोठे फटके मारलेला. 3 मोठे फटके मारलेला अजय. यावेळेस मात्र चांगला सन्मान द्यायचं काम या ठिकाणी अजयने केलंय. फक्त बॅट बॉलला लावली आणि दिशा दिली. त्याच दिशा दिल्यामुळे त्या ठिकाणी कोणताच क्षेत्ररक्षक उभा नव्हता. त्याच कारणामुळे आताच्या या 2 धावा पळून पूर्ण झाल्या. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढला आहे जयने फटका जो की जातोय थेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण होते. एका धावेसोबतच धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 47. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सुरूर संघाची धावसंख्या झाली ती 47. अत्यंत सुरेख फलंदाजी केली. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंनंतर धावसंख्या झाली त्या 47. अजूनही 12 चेंडू या पहिल्या इनिंग मधील शिल्लक. सामना चालू करून का पंच. चौथं षटक या कामथडी संघाकडून गोलंदाजी मार्कवर किरण. एक राईट हँडेड गोलंदाज किरण जो की त्याच्या समोर असेल तो म्हणजे राईट हँडेड फलंदाज अजय. धावसंख्या झाली ती 47. स्लोवर स्वरूपाचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू.
अप्रतिम असा चेंडू टाकलाय गोलंदाज किरण किरण जो की कामतडी संघाचा हा गोलंदाज. पहिला चेंडू स्लोअर स्वरूपाचा चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. पुन्हा एकदा हा स्लोअर स्वरूपाचा चेंडू परंतु दिशाहीन स्वरूपाचा हा चेंडू. दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. दिशेमध्ये बदल. खूपच बाहेर ऑफस्टंपच्या वाईट चेंडू. या वाईट मुळे एक्स्ट्रा धाव भेटते ती म्हणजे सुरूर संघाला. एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 48. पुन्हा एकदा हा वाईट. पुन्हा एकदा ही एक्स्ट्रा धाव सुरूर संघाला. सुरूर संघाच्या धावा झाल्या त्या 49. हा मात्र सुरेख चेंडू परंतु पंचांचा इशारा. हा देखील वाईड. या वाईट सोबतच सुरूर संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा पूर्ण झाल्यात सुरूर संघाच्या. वाईटची हॅट्रिक. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खूपच सुंदर चेंडू. चांगलंच फसवलंय अजयला. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 50. यावेळेस पुढे चेंडू टाकलाय. सुंदर खेळून काढलाय. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेलबाद होतोय तो म्हणजे अजय. अजयच्या स्वरूपात ही दुसरी विकेट पडतीये सुरूर संघाची. विक्रम एक नवीन फलंदाज अजयची जागा घेण्यासाठी जो मैदानात येतोय. षटकारांचा बादशाह या कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्याला एक नाव देण्यात आलं. सुंदर असा फटका विक्रमच्या बॅट मधून या 6 धावाल्यात. जसं त्याला नाव देण्यात आलं की विक्रम षटकारांचा बादशाह आहे. पहिल्या चेंडूवर वाटलं की चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर पडला आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू ठरला होता. परंतु हा चेंडू मात्र पुढे आला आणि या चेंडूवर मोठा फटका या विक्रमने मारला. पुन्हा एकदा थोडंसं स्टेप आउट केलं होतं. वाईटची मागणी केली जाते परंतु ती मागणी फेटाळताना पंच. याबरोबरच हे षटक संपतंय आणि धावा झाल्यात त्या 56 धावा झाल्यात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर सुरूर संघाची धावसंख्या झाली ती 56. 2 बाद 56.
आतापर्यंत या सुरूर संघाने 6 षटकार मारलेत. अत्यंत सुरेख फलंदाजी करतायत सुरूर संघाचे फलंदाज. स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे मॉन्टी. सुरेख चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू जो की खेळून काढलाय आणि विक्रम जो की धावबाद होतोय. आताची एक धाव आणि एक विकेट भेटते ती म्हणजे कामतडी संघाला. नवीन फलंदाज शुभम. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये शुभम. स्ट्राईकवर मॉन्टी. शेवटचं षटक टाकतोय तो म्हणजे रवी जो की वैयक्तिक दुसरं षटक या सामन्यामध्ये टाकण्यासाठी आलाय. सुरेख फटका खेळून काढलाय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वन बाउन्स कव्हर करेल. 2 धावा पडून पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 59 धावा झाल्या. ती शेवटचं षटक असेल या पहिल्या इनिंग मधलं. पुन्हा एकदा फटका खेळून काढला. हवेमध्ये चेंडू जातोय. गोलंदाज त्या चेंडू खाली आणि सुंदर झेल कॉटन बोल्ट. रवी त्या ठिकाणी गोलंदाज. लाईव्ह कर. सुरेख चेंडू टाकलाय. निर्धाव स्वरूपात हा चेंडू. शेवटचं षटक असेल. नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सुरूर संघाचा असणार. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने आणि 2 धावा पडून पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि या 3 धावा पडून पूर्ण होत आहेत. सुरेख फटका खेळून काढला लेग साइडच्या दिशेने. आता देखील सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या आधीच्या बॉलवर 3 धावा पळून काढल्या होत्या आणि आता 2. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 64. आताच्या 2 धावा. 64 धावा झाल्या जिंकण्यासाठी. 65 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे कामथडी सांगा पुढे. 30 चेंडू 65 धावा. चला लगेच आतमध्ये. चला सुरूर संघ लगेच आतमध्ये. चला सुरूर संघ 3 वाजल्या. चला आतमध्ये सुरूर संघ. हॅलो हॅलो
यानंतरचा होणारा सामना लोम आणि खानापूर टॉस उडवण्यासाठी लवकरात लवकर इथे यावे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि सर्वांनी नोंद घ्यावी या पुढच्या मॅचेस सर्व 4 ओव्हरच्या होतील. चला लवकर सुरू झाले क्षेत्ररक्षण लावून घ्या. कामतडी आपले 2 फलंदाज पाठवून द्यायच्यात लवकर. द लेजंड आयकॉन कुलदीप मोहिते सर यांचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. सुरूवर आपली क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत आणि वेळ कमी आहे त्यामुळे लवकर सहकार्य करा जरा तुम्ही. खानापूर आणि रोम टॉस उडवण्यासाठी लवकरात लवकर यायचे. खानापूरची अख्खी टीम आलेली आहे. लोमनं लवकर लवकर यावा. कामतडी आपले ओपनर फलंदाज पाठवून द्यायच्यात लवकर. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये माहोल करण्यासाठी अजित जाधव खानापूर यांचं सहर्ष स्वागत. यानंतर आता कॉमेंट्रीचे सर्व माहोल करण्यासाठी ते सांभाळतील. आणि शिरोळ गावचे खतरनाक असे लेफ्टी बॅट्समन लेफ्टी बॉलर आणि विकेट किपर आमचे लाडके मित्र शिरवाचा राजा या टीम मध्ये खेळणारे केदारेश्वर मध्ये राहणारे बबलू तळेकर यांचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. कुलदीप मोहिते सरांच्या हस्ते स्टॉकचं कॅमेरामॅन हॅलो. खानापूर संघाने प्रथम टॉस जिंकून पाहूया आता काय निर्णय घेत आहेत. या ठिकाणी चालू असलेली मॅच सुरूर वर्सेस कामथडी. सुरूर वर्सेस कामथडी चाललेला हा सामना आजच्या दिवसातील 5वा सामना. नामदार चषक 2025 शिरवळ या ठिकाणी चाललेले सामने आजच्या दिवसातील 5वा सामना आहे. समोर संघ आहे तो सुरूर आणि बॅटिंग साठी आहे तो कामथडी. सुरूर संघाकडून कॅप्टन बंटी प्रथम गोलंदाजीसाठी. पाहूया बंटी काय करतात. आणि फलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर आहेत ते सूरज. पहिला चेंडू आपटलेला चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू जातो सरळ सीमारेषा पार 4 धावा. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय. पॉवर प्लेचं षटक असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी संधी जर आपण फलंदाजांना दिली तर फलंदाज त्याचा पुरेपूर फायदा उचलेल. सूरज हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. कामतडी संघाचं जर म्हणायचं झालं त्यांच्याकडे भरपूर असे फलंदाज आहेत
रवी असेल सूरज असेल, परंतु तितकीच ताकदवान गोलंदाजी वेळे संघाकडे सुद्धा आहे. पाहूया आता बंटी कशा प्रकारे रणनीती आखतोय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू टाकलेला चेंडू, यावेळेला मात्र सरळ बॅटने फेडलेला फटका. चेंडू जातोय तर सरळ लॉंग ऑनच्या हातामध्ये पहिला झटका बसतोय तो कामथडी संघाला. बंटी याने बदला घेतलेला आहे. 1-13 1-13. पहिल्या बॉलवरती चेंडूवरती चौकार वसूल केला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट वसूल करण्यात यश येते ते बंटीला. या ठिकाणी कामथडी संघाला बसलेला पहिला हादरा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता पाहूया सूरजची जागा भरून काढण्यासाठी कोण येतोय. सूरजची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी संघाचा कर्णधार रवी या ठिकाणी येतोय. अजय वेदपाठक सर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नामदार चषक या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल आयोजकांकडून आपलं खूप खूप आभार. बंटी पॉवर प्लेचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो रवी. रवी एक उत्कृष्ट फलंदाज, षटकार चौकार तसेच सिंगल डबल वरती खेळणारा हा फलंदाज संघाला बांधून ठेवतो एका साईडने. पाहूया आता मात्र रवीची गरज असेल ते कामथडी संघाला, परंतु तितका चनाक्ष गोलंदाज आहे तो बंटी. स्टंपिंगला जर पाहिलं तर आपण शुभम क्लोज किपिंग करतोय या ठिकाणी. क्लोज किपिंगला असेल तो शुभम. थोडासा फिल्डिंग मध्ये बदल. पुढचा चेंडू, यावेळेला मात्र रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अतिशय उत्कृष्ट अशी चपळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक शुभम याचं, किपर अतिशय उत्कृष्ट असा चेंडू हाताळलाय तो बंटी याने. पुढचा चेंडू पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. पाहूया या षटकामध्ये किती धावा भेटतायत. यावेळेला फुलटा चेंडू आणि त्याच्यावरती काय होतंय, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. कॅमेरामनला दिलेली ही सलामी. षटकाराच्या साह्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 1-10. यावेळेला मात्र अतिशय उत्कृष्ट अशी सूझबूझ बरी बॅटिंग करतोय तो रवी. पुढचा चेंडू बंटी याचा, लॉंग ऑनला खेळाडू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. हा गेलाय फाईन लेगच्या दिशेने सरळ दणदणीत खणखणीत चौकार. पहिलं सांगितलं होतं रवी हा चलाक खेळाडू आहे. सिंगल डबल तसेच बैठा शॉट मारत माहीर असलेला रवी यावेळेला मात्र आपली बॅटिंग दाखवतोय. त्याचा फेवरेट शॉट रवीचा या ठिकाणी रवीने दाखवून दिलेला आहे. यावेळेला मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 1-14. जिंकण्यासाठी 65 धावांची गरज होती. यावेळेला मात्र 14 धावा झालेल्या आहेत. अजूनही 51 धावांची गरज. पहिले षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू पहा पुन्हा एकदा. यावेळेला मात्र सिंगल वरती आणि विक्रम याचा अतिशय उत्कृष्ट असा थ्रो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वरती. अजूनही आता जर पाहायचं झालं तर 4 षटकामध्ये 50 धावांची गरज. 12च्या सरासरीने धावा जमावा लागतील कामथडी संघाला, परंतु कामथडी संघाचं जर पाहायचं झालं तर रवी एका साईडने अजून फलंदाजी मार्क वरती आहे. जोपर्यंत रवी स्ट्राईक वरती आहे तोपर्यंत कामथडी संघाच्या आशा या पल्लवीत असतील. वेळे संघाला जर सुरूर संघाला जर कमबॅक करायचं असेल तर रवीची विकेट घेणं महत्वाचं आहे. या ठिकाणी मात्र आता गोलंदाजी मार्क वरती आला तो सुरूर संघाकडून. गोलंदाजाचं नाव ओमकार. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय तो ओमकार. स्ट्राईक वर असेल तो रवी. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा विचार असेल रवीचा. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया काय करतोय. यावेळेला मात्र मारलेला फटका. चेंडू चाललाय सरळ मस्तक पे दस्तक सीमारेषा पार. षटकार. अतिशय उत्कृष्ट असा फटका रवी याचा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता
आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला, चेंडू लावलाय तो लॉंगांच्या वरनं षटकार. पुढचा चेंडू ओमकार याचा. धावसंख्या झाली ती 21, 1-21. दुसरं षटक प्रगतीपथावर. यानंतरचा सामना लोहम वर्सेस खानापूर. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चौकार वसूल करतो तो रवी. आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार या रिजन मध्ये रवी याने कमावलेले आहेत. आता मात्र या ठिकाणी थोडेसे फिल्डिंग मध्ये बदल करताना विक्रमला या ठिकाणी पाठीमागे पाठवलंय. आता मात्र ओमकार वरती चढवलेला हल्ला, या हल्ल्याचं प्रत्युत्तर कशा प्रकारे ओमकार देतोय पाहूया. आतापर्यंत 1-25 धावा झाल्या आहेत कामथडी संघाच्या. पुढचा चेंडू ओमकार टू. पुन्हा एकदा मारलेला फटका, सरळ चेंडू चाललाय तो सीमारेषा पार, षटकार. 6 धावा. यावेळेला मात्र अंपायरने नो चेंडू घोषित केलाय. कसला अंपायर नो चेंडू? थ्रोचा नो चेंडू. या ठिकाणी एकूण 7 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या पोहोचली ती 32 वरती. 1-32. ओमकारची जागा पाहूया आता. गोलंदाजीसाठी कोण आला? विक्रम गोलंदाज, सूरज. आता मात्र सूरज गोलंदाजीसाठी मार्कवर. राईट अँड राऊंड द विकेट. मारा करेल तो सूरज. समोर मात्र घणाघाती फलंदाज असेल तो रवी, ज्याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी होते. यावेळेला मात्र अंपायरचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर होताना वाईड चेंडू. अवांतर स्वरूपाची 1 धाव कामथडी संघाला भेटते. संघाची धावसंख्या पोहोचते 1-33. रवी मात्र यावेळेला थांबायला तयार नाहीये. पाहूया सुरू संघाकडून काय जाळं विणलं जात आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पंधरा चेंडू आणि त्याला पुन्हा एकदा लावलंय ते सरळ सीमारेषा पार, षटकार. रवी यावेळेला मात्र थांबायला तयार नाहीये. रवीच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी. कर्णधाराची पारी. रवी हा अतिशय उत्कृष्ट प्रकारे सजवतोय. यावेळेला मात्र सुरूर संघाला कोणत्या प्रकारे इन मध्ये खेळण्याचा चान्स देत नाहीये. धावसंख्या पोहोचली ती 39 वरती. जिंकण्यासाठी 65 धावा असताना दुसऱ्या षटकामध्येच 39 धावा. पाहूया या षटकामध्ये अजून किती धावा येत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चतुर गोलंदाज. बॅट्समनला काही बॉल समजलेला नाही. तितकंच उत्कृष्ट विकेट किपिंग शुभम याचं. अतिशय उत्कृष्ट चेंडू. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू शरीरावरती आदळलाय. निर्धाव पद्धतीचा चेंडू. षटक. 1 चेंडू आहे अजून षटकातील. 1 नो पडला होता. पुढचा चेंडू सूरज टू रवी. आतापर्यंत 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट प्रकारे हाताळले ते सूरज याने. पाहूया आता काय करतोय. यावेळेला मात्र मारलेला फटका. पाहूया काय होतंय. आणि जीवदान. कुणाला जीवदान दिलंय तर रवीला. आपण जीवदान कुणाला दिलंय? रवीला. ज्या फलंदाज चौकार षटकारांची भाषा बोलतो त्या फलंदाजाला आपण जीवदान दिलंय. हे जीवदान कितपत महाग पडतंय सुरू संघाला ते आपण पाहूया. आता धावसंख्या झाली ती 41. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 41. 1-41. या ठिकाणी मात्र रवीला जीवदान भेटले. त्या जीवदानाचा फायदा रवी कशा प्रकारे उचलतोय पाहूया. तिसरी ओव्हर घेऊन पाहूया कोण येतंय. संघाचा कर्णधार स्वतः बंटी. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय तो बंटी. स्थायिक वरती असेल तो भूषण.
2 षटकानंतर पहिल्यांदा भूषण स्ट्राईक वरती आलाय, परंतु रवी याने जर पाहिलं तर संघाचा पूर्ण पारड कामथडी संघाच्या साईडने फिरवलेला आहे. कारण आता जर पाहायचं झालं तर 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. काहीसं सोपं काहीसं अवघड, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये 1 बॉल 6 होतात, परंतु 6 बॉल 1 धाव सुद्धा होत नाही. पुढचा चेंडू बंटी तू यावेळेला पहा हवेत चेंडू, पाहूया काय होतोय, झेल होतोय का, आणि झेल निसटलेला. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु पहा या ठिकाणी सशाच्या चपळाईने धावसंख्या 3 धावा घेण्यात यश येते. तर रवी याला या 3 धावेच्या भरण्या संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 44. 17 चेंडू आणि 21 धावेंची गरज. खानापूर संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि रवी याने मारलेला फटका एका धावेवरती समाधान मानते. एका धावेच्या वरने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 45. 45 धावा, 1 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही 16 चेंडू 20 धावा, 2 मोठे फटके. आणि यावेळेला पहा ऑफसाईडच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट असा मारलेला फटका. एका धावेवरती समाधान. सिंगल डबलने सुद्धा सामना फिरू शकतो, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर रवी अजून स्ट्राईकवर आहे. रवीच्या बॅटमधून रवीला माहिती 1 ओव्हर आहे. ही ओव्हर जर आपण खेळून काढली तर आपण नंतरच्या ओव्हरमध्ये मोठे फटके खेळू शकतो. पुन्हा एकदा यावेळेला मात्र मारलेला फटका, पाहूया काय होतंय. चेंडू चाललाय सरळ गॅप मधून सीमारेषा पार चौकार. चौकाराच्या भरीने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते 49. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. 15 धावेंची गरज, फक्त 15 धावेंची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडू 15 धावा. पुढचा चेंडू बंटी टू रवी. यावेळेला पुन्हा एकदा मारलेला फटका, पाहूया याच्यावरती काय होतंय. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. 51 धावा. तिसरं षटक टाकतोय तो म्हणजे बंटी. लेफ्ट हँडेड गोलंदाज पुढे येऊन स्टेप आउट केलंय. हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु सूर्याच्या तेजामुळे हा चेंडू त्याला दिसलाच नाही आणि वन बाउन्स चेंडू अडवलाय. 2 धावा पडून पूर्ण होत आहेत. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती म्हणजे 53. धन्यवाद सर. अजित जाधव सर, खूप सुंदर असं समालोचन त्यांनी या ठिकाणी केलं आणि त्यांचा मौल्यवान वेळ आम्हा आयोजकांसाठी त्यांनी दिला. मॅन फ्रॉम खूपच सुंदर 2 चेंडू टाकलेत. दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकलेत या गोलंदाजाने. बंटी अजूनही 8 धावांची गरज. यावेळेस खोलवर टाप्याचा चेंडू खेळून काढला आहे ऑफसाईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक क्लिअर करेल चेंडू. 1 धाव पडून पूर्ण होते. धावसंख्या होत आहेत त्या 58. 7 धावा करायच्यात. खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. दुसरा बॉल पण घेऊन या. धावा झाल्या त्या 62. जिंकण्यासाठी 65 धावांचं लक्ष आहे. 3 धावा करायच्यात. अत्यंत सुरेख चेंडू सरळ बॅटने खेळून काढला.
रवी जो की वैयक्तिक 46 धावांवर खेळत आहे आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. या बॉलवर जर मोठा फटका रवीने मारला तर निश्चितच तो स्वतःचं अर्धशतक देखील पूर्ण करेल आणि मॅच देखील जिंकेल. आणि अर्धशतक हुकलेलं आहे 4 धावांनी. ही मॅच संपल्यावरती खानापूरवाल्यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सामना चालू करून घ्या. 5 चेंडूंवर गरज असेल ती म्हणजे आता 3 धावांची. आणि हा आपटलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. याबरोबरच ही मॅच कामथडी संघाने जिंकलेली. खानापूर चला मैदानात या. खानापूर विरुद्ध लोहम. खानापूर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्यांच्याकडे. क्षेत्ररक्षण सजून घ्या खानापूर संघ. चला फलंदाज लोम. फलंदाज आतमध्ये येऊ द्या. खानापूर एक्स्ट्रा प्लेअर असेल तर इथं पाठवला तर पाठवा. आहेत ना ठीक आहे. आणि लोहम फलंदाज आत या.